बघा, कोणतेही वाक्य बनवताना सर्वात जास्त कंटिन्युअसचा वापर होतो. आपला ग्रामरने शिकायचं फक्त सिच्युएशन काय ते लक्षात ठेवायचे. ओके, सिच्युएशन म्हणजे काय, जे काम तुम्ही आत्ता करताय समजून घ्यायचं की तो कंटिन्युअस टेन्स आहे. पण आत्ता म्हणजे काय, तो प्रेझेंट कंटिन्युअस आहे. ओके, आता कंटिन्युअस हा कंटिन्युअस टेन्स आहे हे तुम्ही कशाला ओळखणार, समजून घ्यायचे की तो V4 असेल. V4 म्हणजे काय, V1 ला आयएनजी. जर आयएनजी आलं तर समजून घ्या तो कंटिन्युअस टेन्स आहे. आणि आयएनजी जर कधी एम इज आर आला तर समजा की तो प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे. म्हणजे जे काम तुम्ही आत्ता करताय, जसं मी तुम्हाला कोणतं काम करतो, आता शिकवत आहे तर मी शिकवत आहे, आय एम टीचिंग. मी आता नाचत असेल तर मी काय आय एम डान्सिंग. ती नाचत आहे, सी इज डान्सिंग. मग आता ऍड इज आर हे केव्हा वापरायचं, बघा तुम्हाला नेहमी सांगितलंय आय आणि ऍड या दोघांचं साथ जन्मोखा दिसत आहे, ते कधीही अलग होणार नाही. ते आयुष्यभर सोबत राहणार आहे. कुठेही गेले तरी सोबतच राहणार आहे. कोणत्याही टेन्स मध्ये आले तरी ते सोबत असतील. हा एज ना एज तसं नाही, तो कोणासोबत निघून जातो. कधी ही सोबत, कधी शी सोबत, कधी एज सोबत, कधी एखादी नाव नेहा राधिका यांना एज वापरायचं. पण ती वस्तू एक पाहिजे. आणि आर बी कोणासोबत निघून जातो, पण ती वस्तू काय पाहिजे, अनेक वचन पाहिजे. जसं वी आर, यू आर, दे आर. जसं बॉईज आलं तर बॉईज आर, पण नेहा आलं तर नेहा इज म्हणायचं. आणि दोन नाव आलं नेहा अँड केदार तर आर वापरायचं, कारण अनेक वचन आहे. मग आता मग याचा शेवट कसा आला, याचा मी टेक्निक बी सांगेल की कोणते शब्द आले तर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स असेल ते पण तुम्हाला सांगणार आहे. म्हणून पूर्ण व्हिडिओ पहा, कारण तुम्ही स्किप करणार तर तुम्हाला महत्वाचा भाग तुमचा सुटून जाईल आणि तुम्ही नंतर कन्फ्युज होणार की हे कसं वापरायचं, ते कसं वापरतात. तर तुम्हाला मी एकदम डिटेल सांगणार आहे. तर बघा, आता याचा शेवट कधी लक्षात ठेवा, त आहे किंवा आहोत. आपल्या याच्या शेवट काही लक्षात ठेवायचे नाही. फक्त एवढं लक्षात ठेवा, जे काम तुम्ही आता करता आहे, जे काम तुम्ही आता करत असणार त्यावर तुम्हाला 100% ऍमिजा V4 वापरायचं आहे. समजा मी खेळत आहे, आय एम प्लेइंग. समजा आता पाऊस पडत असेल, इट इज रेनिंग म्हणायचे. ओके, मी जातोय, आता मी जातोय. समजा मी शाळेत जातोय, आय एम गोइंग टू स्कूल. जे काम आता करताय तो या टेबलचा तुम्हाला वापर करायचा आहे. आता बघा, मी क्रिकेट खेळत आहे, शॉर्ट केलाय त हाय आलाय, दिसतं तुम्हाला, त आहे आलाय. तर त हाय आलाय, मी म्हणजे काय, आय घेतला. आयला आपण काय वापरतो, ऍम विचारपैकी ऍम वापरतो. मी घेतला आय एम. ओके, नंतर काय घेतो आपण, V4 म्हणजे काय, प्ले. त्याला काय वापरायचं, आय एन वापरायचं, प्लेइंग वापरायचं. नंतर काय घ्यायचं तुम्हाला, क्रिकेट. आय एम प्लेइंग क्रिकेट. बघा, सब्जेक्ट आहे, हा हेल्पिंग वर्ब आहे, हा V4 आहे, आणि हा काय ऑब्जेक्ट. बघा, सब्जेक्ट ऍमिजार प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट. समजा तुम्हाला म्हणायचं असेल आम्ही खेळत आहोत, इथं मी घेतलं आम्ही खेळत आहोत, तर तुम्ही काय ना, वी आर प्लेइंग. तो खेळत आहे, तो म्हणजे ही इज प्लेइंग. ओके, माझे वडील खेळत आहे, माझे वडील म्हणायचे असेल, माझे वडील, मी तुम्हाला बोललोय वडील एकच असतात, आई एकच असते, तर तुम्ही काय ना, माय फादर इज प्लेइंग. माझी आई चहा बनवत आहे. बघा, आता माझी आई चहा बनवत आहे. आता बघा, शेवट काय बनवत आहे, तर आहे. तर माझी आई म्हणजे काय, माय मदर. काय असेल तुम्हाला, माय मदर घेतलं, माय मदर एकच असं का इज, आणि चहा बनवला म्हणता मेक, त्याला आयएनजी लावला मेकिंग, नंतर काय टी. बघा, फुल स्टॉप. बघा, आयएनजी आलाय, आयएनजी म्हणजे कोणतं टेन्स समजायचं आहे, कंटिन्युअस. आयएनजीच्या पहिले काय आलाय, इज आलाय, म्हणजे काय झालं, तो प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. कधी लक्षात ठेवा, एम इज आर हा प्रेझेंट मध्ये येणार आहे. ओके, समजा तुम्हाला नकारार्थी वाक्य बनवायचे, नकारार्थी, तिथे काही त आहे ना, त नाही हाय असं म्हणायचे. जसा मी क्रिकेट खेळत नाही आहे, फक्त काय करायचे तुम्हाला या ठिकाणी नॉट वापरायचं, बाकी काहीच करायचं नाही. आय एम नॉट प्लेइंग क्रिकेट. मी नाचत नाही आहे, आय एम नॉट डान्सिंग. मी नाचत आहे, आय एम डान्सिंग. ओके, मी लिहित आहे, आय एम रायटिंग. मी लिहित नाही आहे, आय एम नॉट रायटिंग. तो लिहित आहे, ही इज रायटिंग. तो लिहित नाही आहे, ही इज नॉट रायटिंग. आम्ही लिहित आहोत, वी आर रायटिंग. आम्ही लिहित नाही आहोत, वी आर नॉट रायटिंग. मी चहा बनवत आहे, मी चहा बनवत आहे, आय एम मेकिंग टी. मी चहा बनवत नाही आहे, आय एम नॉट मेकिंग टी. ती चहा बनवत आहे, शी इज मेकिंग टी. ती चहा बनवत नाही आहे, शी इज नॉट मेकिंग टी. म्हणजे ऍमिजा नंतर तुम्हाला नॉट वापरायचं, बस एवढं लक्षात ठेवायचंय. तर तुम्हाला हा टेबल समजलाय, अतिशय सोपा टेबल होता. जे काम तुम्ही आता करताय तर तुम्हाला ऍमिजार प्लस V4चा वापर करायचा आहे. आता मी तुम्हाला पुढचं सांगतो की कोणते शब्द आले तर ते कंटिन्युअस टेन्स असणार आहे. तर मी तुम्हाला ते काही शब्द देतो.
हा बघा, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये अजून काही असे काही वर्ड असतात, काही शब्द असतात जे नेहमी कंटिन्युअस, जास्त करून कंटिन्युअस टेन्स मध्ये वापरतात. जसं आता बघा, नाऊ म्हणजे आता, ऍट प्रेझेंट म्हणजे सध्याचा काळ, ओके, करेंट म्हणजे सध्या, ओके, राईट नाव म्हणजे आत्ताच, आत्ताच लगेच, ओके, ऍट द मोमेंट या क्षणी, नावडेज आजकाल, दिस डेज या दिवसात, स्टील अजून. समजा मला एक वाक्य करायचं, मी आता टीव्ही पाहत आहे, मी आता टीव्ही पाहत आहे, वाक्य बघा, तुम्ही का ना, मी आता टीव्ही पाहत आहे, मी आहे म्हणजे आय एम, टीव्ही पाहण्याला म्हणता वॉचिंग, काय म्हणता वॉचिंग टीव्ही, आणि आता काय म्हणता नाव, आय एम वॉचिंग टीव्ही नाव. आजकाल मी इंग्रजी शिकवत आहे, आजकाल, आजकाल म्हणजे नावडेज, नावडेज, नावडेज मी शिकवत आहे, आय एम टीचिंग, काय शिकवत आहे मी, इंग्लिश शिकवत आहे, मी या ठिकाणी काय घेणार आहे, इंग्लिश, असं घ्यायचं, ओके. तुम्ही कोणते वाक्य घ्या, मी मी सध्या नोकरी शोधत आहे, आय एम करंटली, इथं करंटली घ्या, ओके, आय एम करंटली. जसं आता तिसरं वाक्य बघा, आय एम करंटली लुकिंग फॉर जॉब, लुकिंग फॉर अ जॉब, आणि वाक्य फुल स्टॉप घ्यायचे. यांचा वापर जास्त करून तुम्हाला काय करायचं, प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये जास्त करून येतात. आता या ठिकाणी तुम्ही काय करू शकताय, समजा आता हे वाक्य बघा, ती टीव्ही पाहत आहे, शी इज वॉचिंग टीव्ही नाव, ओके, आजकाल ती शिकवत आहे, नावडेज शी इज टीचिंग इंग्लिश, आजकाल ती नोकरी शोधत आहे, शी इज करंटली लुकिंग फॉर जॉब. तुम्ही आम्ही घेतलं तर वी आर घ्या, ओके, नेहा म्हटलं नेहा घ्या, नेहा इज वापरायचे, आणि समजा दोन नावं आले तर काय यायचं, नेहा अँड केदार, असं दोन नाव आलं तर तुम्हाला आर वापरायचं, मग कसे मग नेहा अँड केदार आर वॉचिंग टीव्ही नाव. आय एम टीचिंग, शी इज टीचिंग, ही इज टीचिंग, यू आर टीचिंग, वी आर टीचिंग, दे आर टीचिंग, ओके. समजा आता हा समोरचा व्यक्ती, मी त्याला म्हणतो तू माझ्याशी बोलत आहे, यू आर टॉकिंग टू मी, मी तुमच्याशी बोलत आहे, आय एम टॉकिंग टू यू. तुम्ही फळाकडे पाहतात, यू आर लुकिंग ऍट द ब्लॅक बोर्ड. जे फक्त जे काम आता चालू आहे ते तुम्हाला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा वापर करायचे. मी अतिशय तुम्हाला सोप्या पद्धतीने सांगितलं आहे, कारण आपल्याला ऍडव्हान्स शिकायचे. तर मग ऍडव्हान्स शिकण्यासाठी तुम्हाला टेन्स माहिती असणं आवश्यक आहे. तुम्हाला काही वाक्य देतो सोडवण्यासाठी, ते मला नक्की सोडून दाखवा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा, मी त्याचा नक्की रिप्लाय देईल. तर पहिलं वाक्य घ्या, मी नाचत आहे, नाचताना म्हणतात डान्सिंग. तिचे वडील मुंबईला जात आहे. तिसरं वाक्य घ्या, आम्ही झाडे लावत आहोत, झाडे लावणार म्हणतात प्लांटिंग ट्रीज. चौथं वाक्य घ्या, तो चालत आहे, चालणार म्हणतात वॉकिंग. पुढचं वाक्य घ्या, ती लिहित आहे. आणि शेवटचं वाक्य घ्या, अंधार पडत आहे, अंधार पडणार म्हणतात गेटिंग डार्क. बाकी काय करायचंय ते तुम्ही मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये शेअर करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ उपयोगी वाटत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. जे नवीन असतील त्यांनी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिला, थँक्यू व्हेरी मच.